राज्याला तसेच मराठवाड्याला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे। शेती पिकांची राखरांगोळी झाली असून जमिनी वाहून गेल्या आहेत। शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे। राज्य सरकारने एकरी 50,000ची मदत करावी, तातडीने पंचनामे करावे अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय नेते अजित नवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे। मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं बर्बाद झालेली आहेत। शेती सबंधपणाने खरवडून गेलेली आहेत, जनावरं वाहून गेलेली आहेत, गोठे आणि घरं जमीनदोस्त झालेली आहेत। हे अभूतपूर्व अशा प्रकारचं नुकसान आहे। त्यामुळे मदत सुद्धा अभूतपूर्व केली पाहिजे ही मागणी घेऊन अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय शेतमजूर युनियन आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या 3 संघटनांच्या वतीने आम्ही आज संबंध मराठवाड्याचा दौरा सुरू करतोय। यापूर्वी विदर्भाचा दौरा किसान सभेच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण केलेला आहे। शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 रुपयाची तातडीनं मदत ही सरकारनं केली पाहिजे। गोठे आणि घरं जी पडलेली आहेत 5 लाख रुपयाची मदत त्या सगळ्यासाठी केली पाहिजे। जे संबंध जमीन खरवडून गेली त्यासाठी भरीव मदत जी पुन्हा जमीन बागायती करण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली पाहिजे आणि ती सगळी कामं ही रोजगार हमीच्या अंतर्गत सरकारने करून दिली पाहिजेत। विहिरी बुजलेल्या आहेत ती सुद्धा रोजगार हमीच्या अंतर्गत उकरल्या पाहिजेत। ही महत्वाची मागणी आम्ही करतोय। विद्यार्थ्यांची फी माफी झाली पाहिजे ही मागणी त्याच्यामध्ये आम्ही घेतलेली आहे। यासाठी आज संबंध दौरा करून 30 तारखेला संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या 3ही संघटनांच्या वतीनं सरकारचं लक्ष या मागण्यांकडे वेधण्यासाठी आम्ही जबरदस्त मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हजारोच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर या 3ही संघटनांच्या माध्यमातून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। सरकारने अंत पाहू नये, 50,000 रुपये एकरी मदत ही तातडीने जाहीर करावी। जे शेतमजूर आहेत त्यांना 25,000 रुपये त्यांचं जे श्रमाचं नुकसान झालं त्याच्यासाठी शेतमजुरांना सुद्धा दिली पाहिजे ही सुद्धा मागणी आम्ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे।